नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तेजा स्टुडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत की इंडक्टर फिल्टर्स याविषयीची माहिती. तर सर्वात आधी तुम्हाला फिल्टर म्हणजे काय हे एक साधं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. की आता रिअल लाईफ मध्ये आपण पाहिलं असेलच की पाणी गाळण्यासाठी आपण काय करतो तर वॉटर फिल्टरचा वापर करतो. तर वॉटर फिल्टर मधून काय होतं की चांगलं पाणी काय होतं पास होतं आणि त्या फिल्टरमध्ये काय होते माती घाण थांबून जाते. तसेच आपल्याला इलेक्ट्रिकल फिल्टरमध्ये पण हेच होताना पाहायला मिळतं किंवा तो सुद्धा अशा प्रकारेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर हवी असलेली इलेक्ट्रिसिटी काय करतो तो पास करतो व नको असणारी इलेक्ट्रिसिटी काय करतो तो तिथं थांबवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर इंडक्टर फिल्टर्स म्हणजे काय? आता इंडक्टर फिल्टर्स म्हणजे काय तर सिंपल एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की रस्त्यावरती एक स्पीड ब्रेकर असतो आणि काय होतं की एक हळू गाडी येते तर ती गाडी त्या स्पीड ब्रेकरवरून काय होते आरामातली निघून जाते. पण त्याच्यानंतर एक वेगवान गाडी येते आणि ती काय होते अडते किंवा काय होते एकदम जोरात झटका तिला बसतो किंवा ती थांबून जाते. सेम अशा प्रकारेच हा इंडक्टिव्ह फिल्टर काम करताना आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता इंडक्टर म्हणजे काय तर इलेक्ट्रिक स्पीड ब्रेकरचं काम करतो हा इलेक्ट्रिक मध्ये. तसं की डीसी काय आहे, डीसी जो करंट आहे त्याला काय करतो तो आरामातली पास करतो आणि एसी याच्यामध्ये कसं असतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही फेजेस आपल्याला पाहायला मिळतात. अशा करंटला तो काय करतो अडवण्याचं काम करतो. आता हा इंडक्टर फिल्टर म्हणजे नेमकं काय? आता सिंपल डेफिनेशन म्हणजे इंडक्टर फिल्टर म्हणजे असा फिल्टर ज्यात इंडक्टर हा लोडच्या आधी सिरीज मध्ये काय असतो जोडलेला असतो आणि तो काय करतो एसी रिपल कमी करून स्मूथ डीसी देतो. जसं की रेक्टिफायर मध्ये आपल्याला जो आउटपुट मिळतो तो काय होतो स्मूथ डीसी आउटपुट आपल्याला पाहायला मिळतो. तर आता पॉवर सप्लाय मध्ये समस्या काय असते की घरात जे एसी सप्लायज असतात जसं की कोणतंही उपकरण आहे त्याला काय होतं आपला एसी सप्लाय मिळतो. पण ते उपकरण कशावर चालतात जसं की टीव्ही मोबाईल चार्जर एम्प्लिफायर हे डीसी वर चालतात. त्याच्यात काय असतं तर डीसी वर चालण्यासाठी काय केलं असतं आपण एसी सप्लाय मधून एक रेक्टिफायर यूज केलेला असतो आणि त्याचा आउटपुट हे डीसी मिळालेलं असतं. तिथून आपण काय करतो तो शुद्ध डीसी घेण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी रेक्टिफायर मध्ये जे आउटपुट मिळतं ते काय असतं पूर्ण डीसी नसतं. त्याच्यात काय असतात रिपल्स असतात. त्या रिपल कमी करण्यासाठी काय करतो आपण इंडक्टर फिल्टर्स यूज करतो. आता रिपल म्हणजे काय? रिपल म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की पाणी शांत असावं पण जर त्यात लाटा येत असतील लाटा एक पाणी तुम्ही पात्रात घेतलेलं आहे त्यात ते पाणी कसं एकदम शांत आहे पण त्यात काय जर टाकलं तर काय होतील लाटा तयार होतील. सेम तसेच डीसी करंट पण तसाच असतो. तो काय असतो स्मूथ डीसी असतो. कसा असतो तो एकदम शांत असतो. पण त्या डीसी मध्ये जर काही लाटा आल्या किंवा काही रिपल्स आल्या तर काय होणार आहे आपलं जे आउटपुट आहे ते व्यवस्थित आपल्याला इथं मिळणार नाही. म्हणून आउटपुट व्यवस्थित मिळावं त्याच्यासाठी आपण यूज करतो इंडक्टर फिल्टर. आता इंडक्टर फिल्टर कसा काम करतो आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया की रेक्टिफायर मधून आपल्याला जे डीसी आउटपुट मिळतं त्याच्यात काय असतं तर रिपल्स पण येतात. काय असतात त्याच्यात आपल्याला रिपल्स येतात. आता रिपल म्हणजे काय तर हा एक एसीचाच एक भाग असतो. एसी काय असतो तर वेगाने बदलत असतो कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह न्यूट्रल फेज या पद्धतीत होत असतो. आता इंडक्टरला जर वेग आवडत नाही तो काय करतो एसीला रोखतो आणि डीसी मात्र काय आरामात पुढे पाठवून देतो आणि आपल्याला आउटपुट काय मिळतं स्मूथ डीसी मिळतं. जसं की रेक्टिफायरच्या आउटपुट आपल्याला कसं स्मूथ डीसी मिळतं. त्यासाठी तुम्ही एक छोटं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण करू शकता की बॅटरी चार्जिंग जर रिपल जास्त असेल तर काय होतं की आपल्या बॅटरीज गरम होतात. त्याच्यामुळे काय होतं बॅटरीची लाईफ सुद्धा कमी होऊन जाते. म्हणून इंडक्टर फिल्टर्स हे रिपल कमी करण्यासाठी वापरले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या बॅटरीज वगैरे जे असतात ते काय होतात सेफ होऊन जातात. आता इंडक्टर एसीला कशा प्रकारे स्टॉप करतो आणि डीसीला कशा प्रकारे पुढे जाऊन देतो तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल असं घेऊया की आपण काय केलंय दोरीला काय केलंय आपण एक वजन बांधलेलं आहे. एक दोरी आहे समजा हे पेन म्हणजे आपण काय समजूयात एक दोरी आहे त्याला आपण वजन बांधलंय आणि इथे वजन आहे आणि या काय केलं आपण विरोध अचानक जी जर अचानक हल्ली तर काय होणार वजन त्याला विरोध करणार त्याला हलवून देणार नाही. पण ती जर हळू हलवली तर काय होणार आहे ती व्यवस्थित हल्ली जाणार म्हणजे त्याच्यासोबत ती हलणार आहे. तसंच एसी जर अचानक बदल झाला एसी करंटचा जर अचानक बदल झाला तर तो काय करणार आहे थांबवणार आहे
आणि त्याच्यातून काय करणार आहे, डीसीला एकदम हळू आणि स्टेडी काय करणार आहे, पुढे जाऊन देणार आहे. इंडक्टर हा अचानक बदलायला काय करतो तर विरोध करतो. द इंडक्टरचा फिल्टरचं जे कनेक्शन कसं असतं ते आपण जाणून घ्या. आता काय आहे तर हा ब्रिज रेक्टिफायर आहे. हा इथं एसी इनपुट आहे, हा ब्रिज रेक्टिफायर आहे आणि आपण इथे सिरीज मध्ये काय करणार आहोत, इंडक्टिव्ह फिल्टर लावणार आहोत आणि आउटपुट रेजिस्टर लोड आहे आणि आउटपुट आपल्याला स्मूथ डीसी तर मिळणार आहे. म्हणजे हे जे कनेक्शन आहे ते आपण इथे कनेक्ट करणार आहोत, इथे इंडक्टर टाकून देणार आहोत. काय होतं आपल्याला डीसी आउटपुट हे काय मिळतं, स्टेबल मिळतं किंवा स्मूथ मिळतं. आता इंडक्टर फिल्टर्स कुठे वापरतात, आता डेली लाईफ मधलं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण म्हणू शकतो की हेवी डीसी पॉवर सप्लाय जिथं असतात तिथं हे इंडक्टर फिल्टर्स यूज होतात. त्यानंतर बॅटरी चार्जेस मध्ये यांचा वापर होतो, वेल्डिंग मशीन मध्ये याचा वापर आपल्याला पाहायला मिळतो, तसेच इंडस्ट्रीयल रेक्टिफायर्स मध्ये सुद्धा याचा वापर पाहायला मिळतो. ऑडिओ एम्प्लिफायर असतात, जसं की हमिंग होत असतं. आपण कधी ऐकलं असेल की एखाद्या एम्प्लिफायरच्या शेजारी जवळ जातो किंवा डीजे सिस्टीमच्या जवळ जातो तेव्हा काही प्रकारात आपल्याला नॉईज जाणवतो किंवा हमिंग होताना पाहतो. तो हमिंग कमी करण्यासाठी हे इंडक्टर फिल्टर्स यूज होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या इंडक्टर फिल्टरचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्यामध्ये काय तर पहिली गोष्ट काय आहे तर रिपल कमी करतो. दुसरी गोष्ट काय तर हाय करंटसाठी तो काय तर बेस्ट आहे. तिसरी गोष्ट काय तर डीसी स्मूथ मिळवून देतो आणि जसं की नॉईज कमी करतो. नॉईज कमी करतो म्हणजे कसं, जे ऑडिओ एम्प्लिफायर आहे त्याच्यात काय करतो तो नॉईज कमी करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर ह्या इंडक्टर फिल्टरचे काही तोटे पण आहेत. एक तर तो साईजला मोठा असतो, त्याचं वेट जास्त असतं, कॉस्ट सुद्धा जास्तच असते आणि मोबाईल चार्जर सारख्या छोट्या सर्किटमध्ये याचा वापर आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की इंटरव्ह्यूसाठी इंडक्टर फिल्टर संदर्भातले काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात किंवा एक्झाम मध्ये विचारू शकतात, त्यावेळी तुम्ही उत्तर कसे देऊ शकता. आता इंडक्टर फिल्टर म्हणजे काय तर त्यावेळी तुम्ही असं सांगू शकता की रेक्टिफायर नंतर रिपल कमी करण्यासाठी सिरीज इंडक्टर वापरतात आणि तो काय करतो, रिपल कमी करतो. इंडक्टर हा एसीला का थांबवतो असं जर कुणी विचारलं तर एसी काय असतो तर वेगाने बदलतो आणि इंडक्टर त्याला काय करतो, अपोज करतो. आता हा अपोज कुठे करतो असं जर विचारलं तर तिथं तुम्ही सांगू शकता की हाय करंट जिथं आहे तिथं डीसी सप्लाय मध्ये तिथं हा काय करतो, अपोज करतो. आता तुम्हाला एक सांगू शकतो की इंडक्टर ऑफर्स द हाय इम्पिडन्स टू एसी अँड लो इम्पिडन्स टू डीसी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.